काय केलं जयश्री जेवायला आज? हा काय केलं जेवायला? जेवायला वय हा हे बघा वांग्याची भाजी केली मस्त हा आणि ही दूध आहे भजे केलेत बर बर चपात्या केल्या त्या हा हो नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माझ्या माता बहिणीला नमस्कार बघा पुसाचा महिना चालू आहे मग करमना घेत आईला म्हणलं येतो इकडं आमच्या गावाकडे ये म्हणलं मग आईला बोलवून घेत असते मी करमना गेले की म्हणून आई आली तिला लागलं मिरच लसूण टाकून मिरच्या भाजल्यात बघा मिरची कणा कणा रगड बाय खाली नाही सांडत तवा पोळत असेल का नाही गरम आहे तवा पोळतंय का आहे गरम थोडा तिला काय होतं व्हिडिओ चालू असता तिला हसू येते जास्त ती म्हणते काय बी कशी बोलती मला आई काय म्हणते काय बी कशी मला बोलती तू व्हिडिओ चालू आहे पण रगडलेल्या तव्यात रगडलेल्या मिरची भारी लागते का ना बा भारी लागते मी करून घेत असते डबा भरून ती आली का मिरची लगेच घेतात तिच्या हातचं मिरची लय भारी होते मी बी करीत असते पण तिला बी करायला लावते मी चांगली केली वांग्याची भाजी. आ? वांग्याची भाजी चांगली केली म्हणलं. चांगली केली हो होय चांगली झाली. बर इकडे भजे केलेत. केलेत की भजे मला आहे की काळजी बर बर नवऱ्याची बिचारा म्हणलं हॉटेलात कुठं नेत नाही भजे खायला आपलं घरी करावं चांगले चांगले भजी. हो गोड बोलून ना दिला होता तर नेत नाव का बाहेर जाऊ की एका दिवशी. कवा नेता काय माहिती जाऊ एका दिवशी. हा जाऊ एका दिवशी म्हणलं. हो मीठ बघाव का बर बर बघितलं का आहेत की मिरची भजे. मिरची भजे देव का लांब लांब मिरची भजे दिसले का आपलं घरी मस्त करायचं खायचं वय कुठं हॉटेलात बी एवढं एवढंच प्लेटवर येते बघितलं जाऊन एकदा तिथं हॉटेलमध्ये थोडे येतात ते तिथं घरचं कसं ऐकन ते केलेलं. हा घरचं कसं ऐकन केलेलं म्हणलं हॉटेलमध्ये प्लेटवर असते हा तिथं घरी किती बी करता येतात खाता येत असते. हो तुम्हाला देऊ का मिरची भजी जास्त टाकतात त्या माता बहिणून जेवायला या जेवण करायला तुम्ही सगळेजण चपात्या केल्या त्या भाकरी करायच्या तर उशीर व्हायला तुम्ही याचाल म्हणलं दाजी उशीर झाला मला यायला आज. त्याच्यामुळं पटकरणी केलं व हां अभंग म्हणायचा आता एखादा मन उसाचा महिना आहे म्हण्या कदा अभंग मग हा अभंग म्हण्या कदा मग तेच की अभंग म्हणायचा आहे हा मन विठ्ठलाचा अभंग एखादा मग म्हणते की हो पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला बर का हां म्हणते मी काही चुकलं तर माफ करा माता बहिणीनो गाण्यातलं काही चुकलं तर माफ करी जा पुसाचा महिना आहे बघा सगळ्याला या हळदी कुंकाला पुन्हा करते फोन सगळ्याला माझ्या माता बहिणीला व्हिडिओ टाकते सगळ्यांना या हळदी कुंकाला नंतर आता येईल संक्रांत जवळ येते मी काय करत असते आईला बोलून घेत असते नाही करमलं की लगेचच अभंग म्हणते तुमच्यासाठी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला अंगी शोभे वैजयंती माळ अंगी शोभे पितांबर पिवळा काही गाण्यातलं चुकलं तर आधीच मी सांगत असते मला माफ करी जा कारण गडबड लय गडबड असते जेवायला उशीर झालेला आहे आज का नाही दाजी 4 वाजून गेलेले आहेत आज अंगी शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजयंती माळा चंदनाचा टिळा त्याने लाविला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. चला चला पंढरीला जाऊ, डोळे भरून विठू माऊलीला पाहू, भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. ठेवणिया दोन्ही करकंठी, तोही मुकुट वाळवंटी, हरिनामाचा झेंडा तिथे लाविला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. बाळ श्रावण रात्री आला, नका दूर लोटो पंढरीला, बाळ श्रावण रात्री आला, नका दूर लोटो पंढरीला. तव चरणी हा देह सारा वाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. माझ्या माता बहिणीला एक नम्र विनंती आहे, जर गाण्यातलं काही चुकलं, अभंगातलं चुकलं, एक मी अनपढ आहे, जास्त हुशार नाही माता बहिणीनो, सगळ्याला माहीतच आहे. माझ्याकडून काही चुकलं तर माफ करा. बघा ठेसा कसला केला आईनं, बघा बघा तव्यातला ठेसा या बघा किती मस्त झाला. रगडून बारीक करायचा आणि बाय मी करू का, मी वाटू का सरासा दे, मी वाटते मी का बघितलं का किती असं येत आहे आईला. या का भजे खायला या माता बहिणीनो, या भजे खायला, या भजे खायला, चला जेवायला, चला दाजी आलो आलो. चला मग. अगं तू रगड की का पाहायला जमा नाही किती ठ्याच्याचं, घेतो इकडं अलीकडे. आधीच म्हणलं होतं मी करते, रगड तर चांगलं थोडंच काय तर जे ठ्यासा चांगला लागतो बघा. हां रगड ठ्याचं चांगलं लागत असतो. हे असं करावं लागतं ह्याला, आहे का नाही? हा बारीक होतं परत ती रगडल्यावर. हो झालं का चांगला आता ठ्यासा, चांगलं झाला की बारीक, हा बारीक चांगलं झाला ठ्याचं म्हणलं. हे आता मोटर शेंगदाण टाकावं लागतं थोडं, हां थोडं मिठी टाकावं लागतं त्यात, थोडं हा मीठ बी टाकावं लागतं थोडं काय नाही तर का. हेच ठ्यासा चांगला लागतो बघा, हां आहे का नाही? हेच चांगलं लागत असतं ठ्याचं खायला.